जग महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करते की काय कधी असं वाटायला लागलेलं आहे। आज इराण असेल, इस्रायल असेल, इराक असेल, या ठिकाणी अमेरिका असेल, यांच्यामध्ये द्वंद्व पेटलेला आहे, त्या दोघे थांबायचं नाव घेत नाही आहे। आणि म्हणून यामुळे राज्यभरामध्ये देशभरामध्ये जी एक गॅसची टंचाई आपण म्हणू, पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये जे काही चाललेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। कालपासून आपणही बघितलं नाशिकमध्ये पेट्रोलच्या केवढ्या लाईनी लागलेल्या आहेत। खरं म्हणजे मी आज आढावा घेतला, सगळ्यांना बोलवलेलं होतं, जिल्हाधिकारी होते, कमिशनर होत्या, महापौर होते, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण होतो, काही नगरसेवक होते, आम्ही सगळा आढावा घेतला। पण मी बघितलं की मागच्या महिन्यामध्ये किती मागणी होती पेट्रोल डिझेलची, या पेट्रोल डिझेलच्या मागणीपेक्षा 1.5 पट मागणी फक्त या महिन्यामध्ये म्हणजे या 4 दिवसामध्ये। मी विचारलं की मागच्या महिन्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये, या दिवसामध्ये किती मागणी होती, तर या ठिकाणी समजा एक अंदाजित मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी ज्या समजा 100 केलची मागणी असेल तर या 2 दिवसामध्ये 150 केलची होऊन गेलेली, म्हणजे कृत्रिम टंचाई असं मी म्हणेल। मला सगळ्यांनी सांगितलं की साहेब जेवढं लागत असेल पेट्रोल डिझेल तेवढं आमच्याकडे आहे, अगदी मागच्या महिन्यापर्यंत परवापर्यंत जेवढं वापरत होतं तेवढं सगळं आहे, तेवढा साठा आमच्याकडे आहे, आमच्याकडे कुठेही शॉर्टेज नाही। आम्ही कोणालाही म्हणत नाही 20 लिटर मागितलं की तू 10 लिटर घे का 5 लिटर घे, सगळा कोटा आहे। मागच्या वेळेपेक्षा मागच्या आठवड्यात आम्ही जे विकलं, ज्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती, महिनाभरापूर्वी 3 आठवड्यापूर्वी युद्धजन्य परिस्थिती नव्हती, त्यावेळेला आम्ही जेवढं मागलं त्याच्या 1.5 पट पेट्रोल डिझेल आता आमच्याकडे मागितलं जात आहे। त्यामुळे एवढी मागणी आल्यावर आमचा सप्लायमध्ये शॉर्टेज पडतोय। डेपोनं आम्ही विचारलं त्यामुळे आमच्याकडे माल मुबलक आहे, आमच्याकडे कुठलीही टंचाई नाही आहे। माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या माध्यमातून तुम्ही अगदी लोकांना हे शाश्वत करा की या ठिकाणी कुठेही पेट्रोल डिझेल केरोसिन असेल काय असेल कुठलीही टंचाई नाही, कुठलीही टंचाई नाही। पण आपण उगाच स्टॉक करून ठेवायचा, उगाच गाड्या फुल करून ठेवायच्या, जो अगदी आपण 10 लिटर वापरतो तिथे 40 लिटर घेऊन ठेवायचं, मला वाटतं त्याची गरज नाही, आवश्यकता नाही। आपण जर रुटीन अगदी आपल्या रोजचं लागणारं पेट्रोल डिझेल जरी भरत गेलो, जे आपण ते भरतोय, तरी आपल्याला कुठे जायची गरज नाही, धावपळ करायची अजिबात गरज नाही। ही परिस्थिती संपूर्ण राज्यामध्येच आहे की कुठेही टंचाई नाही। पण या सगळ्या अफवांमुळे, विशेष करून सोशल मीडियावर ज्या अफवा होत आहेत, जे शॉर्टेजच्या लाईनी दाखवल्या जातात, त्यामुळे लोकांना इतकं भीतीचं वातावरण झालेलं आहे की मी काय करून काय नाही, केवढं भरून ठेवून केवढं नाही। सगळ्या पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये आपण गॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वांना आम्ही घरपोच देऊ, आम्ही सर्वांना घरपोच देऊ, बुकिंग करा, आम्ही सर्वांना घरपोच लगेच त्या ठिकाणी गॅस देऊ। मी सगळे मित्र त्या ठिकाणी बोलवलेले होते, त्यांनी मला सांगितलं की साहेब 1.5 पट म्हणजे जिथे आम्हाला आज 33,423 सिलेंडर काल प्राप्त झाले, म्हटलं याच्या पूर्वी किती होत होते, म्हणजे एवढेच होत होते, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, उलट 30,000 होत होते तर 33,000 आले, याच्यामध्ये शॉर्टेज कुठेच नाही आहे। पण आपण जे सगळे घरात 2-3 सिलेंडर असतील ते सगळे भरून ठेवतोय घरामध्ये, कुठे 18 किलोचा आहे समजा 15 किलोचा आहे तो अगदी त्याच्यात 10 किलो खर्च झाला, त्यात 5 शिल्लक असेल तरी सुद्धा आपण तो घेऊन जातोय, आम्हाला परत भरून द्या सांगतोय, आणि तिथे सगळे दुकानावर जाऊन तिथे गर्दी करतायत। त्यामुळे सगळी सेवा ही विस्कळीत झालेली आहे, ट्रान्सपोर्टिंग सेवासुद्धा थोडी त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। डीलरचं म्हणणं आहे की आम्ही कोणालाही एक दिवस मागे पुढे करणार नाही, जसं आता रुटीन चाललं आहे मी तसंच करू, तसंच देऊ, पण आपण थोडं सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे, कुठेही गॅसचं शॉर्टेज नाही।